ओम श्री साईराम. सत्यसाई वाहिनी. प्रकरण 24. दिव्य स्वरूप. भारतीय संस्कृतीचा समाजशास्त्रीय आधार स्पष्टपणे जाणला पाहिजे. मूल स्वभाव आणि प्रवृत्ती यांचा विचार केल्यास मानवता 4 वर्गांमध्ये मोडते. त्यांना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी नावं आहेत. हे वर्गीकरण स्वार्थी नाही. उच्च लोकांची निम्न लोकांना कुचलण्यासाठीची क्लुप्ती नाही. ते मानवी प्रगतीमध्ये अवरोध निर्माण करण्यासाठी मत्सराने रचलेल्या योजनेचा परिणामही नाही. प्रत्येक व्यक्तीची प्रवृत्ती आणि प्रतिभा यांचा अभ्युदय करून मानवी संपादनांचा विकास करण्यासाठी ही एक योजना आहे असं मूल्यांकन करणं उत्तम ठरेल. हा मानवी अभ्युदयाचा राजमार्ग आहे. हे मानवी कर्मांना प्रोत्साहित आणि नियंत्रित करण्यासाठी अशा प्रकारे कार्यान्वित आहे जेणेकरून सामंजस्य आणि समाज कल्याण सुनिश्चित राहील. गीताचार्य भगवान श्रीकृष्णांनी घोषित केलं आहे, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. मी 4 वर्ण, गुण आणि कर्म यांच्या आधारावर निर्मिले आहेत. मला यांचा कर्ता म्हणून जाण आणि अकर्ता, अव्यय म्हणूनही जाण. अशा प्रकारे ही वर्णव्यवस्था प्रवृत्ती आणि कर्म यावर आधारित आहे. प्रारंभी जग प्रधानतः सात्विक होतं आणि परिणामतः सर्वजण ब्राह्मण होते. त्यानंतर विविध व्यवसायांना अंगीकारल्यामुळे आणि विविध प्रवृत्ती आणि अभिरुची यांचा विकास झाल्यामुळे त्या प्रकारच्या लोकांचं वर्गीकरण वर्णांमध्ये झालं. ऋषी आणि मुनी यांच्या एकमेव वर्गाचं चारित्र्य गुणात भिन्नता आल्यामुळे सामाजिक न्याय आणि सामंजस्यासाठी वर्गीकरण करावं लागलं. महाभारतातील शांती पर्वामध्ये भारद्वाज ऋषींनी या व्यवस्थेबद्दल प्रश्न विचारल्यावर भृगु ऋषींनी त्याचं विस्तृत उत्तर दिलं होतं. ते असं आहे, भौतिक सुखाने आकर्षित झालेले, अहंकाराने ग्रस्त, क्रोध, वासना आणि अन्य विकारांनी ब्राह्मणांच्या स्वाभाविक सात्विक स्वभावात रजोगुण मिश्रित झाल्यामुळे त्यांचं वर्गीकरण क्षत्रिय म्हणून झालं. वस्तुतः सर्व ब्राह्मण सात्विक असू शकत नाहीत आणि सर्वजण शुद्ध धार्मिक कर्मांमध्ये व्यस्त असू शकत नाहीत. सत्याच्या सात्विक आदर्शांचं पालन न करणारे, रजोगुण आणि तमोगुण यांचा मिश्रित स्वभाव प्रदर्शित करणारे आणि जे मुख्यतः तामसिक आणि राजसिक दोन्ही आहेत अशा लोकांचं वर्गीकरण वैश्य म्हणून झालं. उर्वरित लोक ज्यांचा हिंसायुक्त व्यवसाय आहे, ज्यांनी शौच दुर्लक्षित केलेलं आहे आणि जे तामसिक मार्गाने जीवननिर्वाह करतात त्यांचं वर्गीकरण शूद्र म्हणून केलं आहे. अशा प्रकारे मानवी समाजाची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी ब्राह्मणांपासूनच हे विभिन्न वर्ण निर्माण झाले, हे श्रुतींचं प्रतिपादन आहे. शुद्ध सात्विक गुणांनी युक्त असतात ते ब्राह्मण आहेत. राजसिक गुणविशेष असलेले आणि म्हणून धैर्य आणि साहसाने युक्त क्षत्रिय आहेत, जे मानवतेचं हानीपासनं रक्षण करतात, ज्यांच्यामध्ये पराक्रम आणि शौर्य दोन्ही नाही, परंतु जे मन वळवण्याच्या कौशल्याने आणि व्यापारातील क्लुप्त्यांनी युक्त आहेत आणि या कौशल्याचा योग्य मार्गाने उपयोग करण्यास उत्सुक आहेत, ते वैश्य आहेत. या वर्णामध्ये रजोगुण आणि तमोगुण मिश्रित आहेत. अन्य लोक जे तपस्येमध्ये किंवा ज्ञानार्जनामध्ये उत्सुक नाहीत, जे साधना करत नाहीत, ज्यांना युद्धासाठी आवश्यक शारीरिक बल आणि मानसिक धैर्य नाही, ज्यांना व्यापार आणि वाणिज्यासाठी आवश्यक विशेष कौशल्य नाही, ते तामसिक प्रवृत्तीचे असतात, म्हणून तामसिक व्यवसायांमध्ये भाग घेतात. ते शूद्र आहेत. ते त्यांच्या मेहनतीने जीवननिर्वाह करतात आणि जगाच्या समृद्धी आणि शांतीमध्ये सहभागी होतात. उपरोक्त 4 वर्ण एकाच शरीराची अंग आहेत. ते विभक्त पदार्थ नाहीत. यामध्ये उच्च निम्न ठरवण्यासाठी कोणताही आधार नाही. प्रत्येक आपले कार्य पार पाडतो जेणेकरून शरीर स्वस्थ आणि सुखी राहील आणि प्रत्येकजण आपल्या कार्याद्वारा जाणीवेचा उच्चतम स्तर अर्जित करू शकेल. म्हणून प्राचीन वैदिक वर्णव्यवस्था अशा उदात्त आदर्शावर आधारित ईश्वरी योजना म्हणून स्वीकारली गेली. या योजनेचे 4 वर्ण पुरुषोत्तमाची 4 अंग आहेत, हे सत्य जाणलं. ऋग्वेदातील पुरुष सूक्तामधील या दैवी विधानाचा आपण विचार केल्यास सत्य स्पष्ट होईल. ब्राह्मणोऽस्य मुखमासीत्
बाहुराजन्यः कृतः ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यागं शूद्रो अजायत. या घोषणेमध्ये शुद्ध सात्विक स्वभावाचे उच्चतर ज्ञानामध्ये स्थित असलेले हे अर्थातच ब्राह्मण विराट पुरुषाचं ते मुख आहेत, जे प्रधानतः धैर्यशील, शक्तिशाली, सात्विक आणि राजसिक या मिश्र स्वभावाचे आहेत. ते क्षत्रिय म्हणजे विराट पुरुषाचे हात आहेत. ज्यांचा स्वभाव राजसिक आणि तामसिक आहे आणि जे व्यापारामध्ये निपुण आहेत ते वैश्य हे विराट पुरुषाच्या जांघा आहेत. जे सक्रिय शारीरिक श्रमांमध्ये व्यस्त आहेत, तामसी स्वभावाचे आहेत, ते शूद्र विराट पुरुषाचे चरण आहेत. ऋग्वेदामध्ये परमेश्वराचे अशी अद्भुत आणि उज्ज्वल अंगाची मूर्ती असं वर्णन केलं आहे. परंतु ही पवित्र आणि परम महत्त्वाची वर्णव्यवस्था सीमित दृष्टिकोन आणि संकुचित आदर्शांच्या निर्बुद्ध स्वार्थी माणसांच्या हाती लागली. त्यांनी आपल्या कामनांप्रमाणे त्यांचं विवरण केलं. अशा रीतीने त्यांनी जगाला महत हानी पोचवली. परिणामस्वरूप ही व्यवस्था आज बहुसंख्यांनी अल्पसंख्यांच्या शोषणासाठी केलेली योजना अशा प्रकारे मानली गेली आहे. वर्ण म्हणजे विराट पुरुषाचं मानवी समाज या रूपाने प्रगटीकरण आहे. प्रत्येक अंग मोहक असलेलं ते परमेश्वराचं व्यक्त स्वरूप आहे. हे सत्य विस्तृतपणे मान्य नाही ही दयनीय गोष्ट आहे. या देशाचे, भारताचं हे सौभाग्य आहे की वर्णव्यवस्थेच्या अंगांचं शरीर धारण करून अवतरलेला परमेश्वर सर्व मानवजातीसाठी शांती, सामंजस्य, समृद्धी आणि कल्याण यांना उत्तेजन देत आहे. या सत्याचे अनभिज्ञ लोक घोषित करतात की ही व्यवस्था केवळ मानवाने रचलेली क्लृप्ती आहे आणि वास्तविकतः सर्व माणसं समान आहेत. हा निष्कर्ष त्यांनी बाह्य गुणांवर आधारलेला आहे आणि सर्व मानवता एक जाती आहे या मुद्द्यावर ते जनक्षोभ उत्पन्न करत आहेत. हे सत्य आहे की सर्व माणसं एका जातीची आहेत, परंतु चारित्र्यामधील आणि व्यवसायामधील भिन्नतेमुळे विभिन्न वर्ग निर्माण झाले आहेत. ही एक अपरिहार्य घटना आहे. याचा कोणी अस्वीकार करू शकत नाही. मानवतेच्या या जगामध्ये सर्वजण सात्विक नाहीत. फार थोडे लोक असे आहेत. केवळ बाह्य स्वरूपावर सर्व माणसं एक आहेत असं घोषित करता येत नाही. आपल्याला त्यांच्यातील भिन्नता आणि फरक ओळखून त्यांचं सात्विक, तामसिक, राजसिक स्वभावाचे किंवा यांच्या मिश्रित स्वभावाचे असं पृथक वर्गीकरण करावं लागेल. हे अयोग्य आहे असं कोणी म्हणू शकत नाही. सामान्यतः तमोगुण प्रधान स्वभावाचे लोक शूद्र या वर्णामध्ये आहेत, परंतु त्यांच्यामध्ये शुद्ध सात्विक गुणांचे लोक नाहीत का? शुद्ध सात्विक स्वभावाच्या ब्राह्मणांच्या वर्णांमध्ये आपण तमोगुण प्रधान लोकांना पाहिलं नाही का? म्हणून भारताच्या वैदिक धर्माने स्पष्टपणे निर्धारित केलं आहे की केवळ बाह्य स्वरूप, विशिष्ट परिवारातील जन्म हे वर्ण निश्चित करू शकत नाहीत. ते चारित्र्य आणि व्यवसाय यांच्या आधारावर निर्धारित केले पाहिजेत. 4 वर्ण दिव्य शरीराची एकमेवाची अंग आहेत. प्रत्येक अंग त्याच्या कार्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे. प्रत्येकाचं लक्ष त्याच्या धर्मानुसार आचरण आणि व्यवहार यांच्या अधिकृत संहितांच्या अनुसार मानवसेवेद्वारा माधवसेवा हे आहे. काही जण प्रतिपादन करतात की शूद्रांना आध्यात्मिक साधना किंवा तप करण्याचा अधिकार किंवा कर्तव्य नाही, जे ब्राह्मणांना आहे. आपल्याला इथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की हे बंधन शूद्रत्वासाठी आहे, शूद्रवर्णात जन्मलेल्या व्यक्तीसाठी नाही. हा अधिकार ब्राह्मणत्वाला आहे आणि ब्राह्मण म्हणून जन्मलेल्या व्यक्तीसाठी नाही. गायी सवारीसाठी निरुपयोगी आहेत आणि अश्व दूध देण्यासाठी निरुपयोगी आहे. ही विधानं त्या जातीवरील मत्सरावर किंवा त्यांच्यावरील द्वेषावर आधारित नाहीत. ती त्या पशूंचा स्वभाव आणि विशेषतांवर आधारित आहेत. दोन्ही चतुष्पाद आहेत, परंतु त्यांचा विशिष्ट स्वभाव हे निर्धारित करतो की एक जण दूध देण्यासाठी उपयुक्त आहे आणि दुसरा सवारीसाठी. वर्ण हे जाती, जन्म यावर आधारित नाहीत, परंतु नैसर्गिक स्वभाव, प्रवृत्ती आणि अंगीकारलेला व्यवसाय यावर आधारित आहेत. सर्व स्फुल्लिंग अग्नी आहेत. मानवता ही एकच जाती आहे. त्यांना भिन्न घोषित करता येत नाही आणि ते भिन्न नाहीत अशी घोषणा करण्याची विशेष आवश्यकता नाही. याचप्रमाणे व्यक्ती परब्रह्मापासून भिन्न नाही आणि भिन्न नाहीत
असं प्रतिपादन करण्याची आवश्यकता नाही. जीव आणि ब्रह्म यामधील संबंध एकरूपता किंवा ऐक्याचा नाही, परंतु कार्यकारणाचा आहे. मोक्ष मिळेपर्यंत ते भिन्न विभक्त आहेत. मोक्ष मिळाल्यावर व्यक्तीकरण हे कार्य अनुपस्थित असतं, म्हणून जीव ब्रह्माशी एकरूप असतो. जीव आणि ब्रह्म यांची विभक्तता आणि ऐक्य हे बंधनाच्या भ्रमाचे आणि मुक्तीच्या ज्ञानाचे परिणाम आहेत. ब्रह्म स्वतेजस्वी स्वप्रकाशित आहे. ते जाणण्याची वस्तू नाही, ते सर्व वस्तूंची जाणीव करून देतं. सर्व जीव आणि वस्तू दृश्य या वर्गात येतात. ब्रह्मदृश्य नाही, द्रष्टा आहे. ज्या वेळेला रूप हे दृश्य असतं त्यावेळेला मन द्रष्टा असतं. ज्या वेळेला मन आणि बुद्धीच्या क्रिया दृश्य असतात त्यावेळेला साक्षी चैतन्य द्रष्टा असते. हा साक्षी कोणीही पाहू शकत नाही. सर्व ज्ञेय वस्तू आत्म्याचं शरीर आहेत, आत्मा नव्हे. जसं घट आणि थाळी मातीचे संयोग आहेत, त्याप्रमाणे त्या नामरूपाचे संयोग आहेत. ते जाणीवेवर दृश्य म्हणून आघात करतात किंवा शिंपल्यावरील रजताप्रमाणे जाणीवेला भ्रांत करतात. आत्मा असतो तो स्वयं आणि स्वयंसाठी अस्तित्वात असतो. जगत अन्य आहे, अन्यांसाठी आहे. ते अन्यांसाठी सत्य आहे आणि उपलब्ध आहे. जगताला स्वाभाविक सत्यता नाही. ते ब्रह्मापासून उद्भवतं आणि त्याची सत्यता ब्रह्माच्या सत्तेवर आधारित आहे, म्हणून त्याची सत्यता ब्रह्माच्या सत्यतेपेक्षा निम्नतर आहे. जादूगाराचं मायाजाल त्याला स्वतःला प्रभावित करत नाही. याचप्रमाणे जगत ब्रह्माने रचलेलं असल्यामुळे हे स्पष्ट आहे की ते ब्रह्माला प्रभावित करू शकत नाही. जगत सृष्ट झालेलं, अनुभवलेलं जात असलेलं आणि विघटन होत असलेलं भासतं. या तिन्ही प्रतीती अपरिवर्तनीय सत्यावर आरोपित कल्पना आहेत. ज्याप्रमाणे रज्जूवर संध्याकाळीच्या सर्पाचा भास आरोपित होतो, ही कल्पना म्हणजे माया आहे, कारण ती त्याच क्षणी लपवते आणि उघड करते. माया मिथ्या आहे असं म्हणता येत नाही. सर्प भासणारा रज्जू सर्व लोप पावल्यावर परत रज्जू म्हणून जाणला जातो, परंतु जगत याप्रमाणे लोप पावत नाही. त्याच्या अस्तित्वाचं स्पष्टीकरण करता येत नाही. ती एक अद्वितीय घटना आहे, त्याची अन्य तुलना नाही. आपण त्याला असत्य म्हणून नाकारू शकत नाही आणि सत्य म्हणून स्वीकार करू शकत नाही. ते सत असत आहे, असत नाही. ते काही काळासाठी टिकून असतं म्हणून सत्य आहे. ते सर्व काळांमध्ये अस्तित्वात नसतं म्हणून असत्य आहे. वस्तू जोपर्यंत अन्य भिन्न वस्तू नसते तोपर्यंत सत्य असते. क्षणिक, व्यावहारिक, सापेक्ष स्तरावर जगत जगत राहतं. ते सापेक्ष सत्य आहे. सत्य एकच असतं, त्याला एकच पैलू असतो. जगताला काळ, अवकाश आणि कारणभाव यामुळे अनेक पैलू आहेत, म्हणून ते असत्य आहे. शंकराचार्यांनी जगत असत्य घोषित केलं. ज्यावेळी सर्वोच्च सत्य ज्ञात होतं त्यावेळी जगत हे सत्यावरील आभास, मूल ब्रह्मापासनं वेगळं असं प्रगट होतं. ब्रह्मसत्यावर जगताचा आभास मनाने केला आहे, म्हणून त्यालासुद्धा ब्रह्मवस्तू मानलं पाहिजे. सर्वं खल्विदं ब्रह्म. वस्तुतः ब्रह्म आणि माया यांचा घनिष्ठ संबंध आहे. एकदा स्थित आणि स्थिर झालेलं सत्य नित्य अबाधित असतं आणि माया मूलतः सत्य नाही. जे आभासाच्या आघाताने जाणलं जातं ते मिथ्याज्ञान, अविद्या आहे. आभासाचा अस्वीकार झाल्यावर आणि सत्य ज्ञात झाल्यावर अविद्या किंवा मिथ्याज्ञान लुप्त होईल. माया सप्रमाणित किंवा अप्रमाणितही नाही. प्रत्येकाला जगत त्याच्या दृष्टिकोनानुसार दृश्यमान होतं. द्रष्ट्यांनी आणि द्रष्ट्यांपासून प्रक्षेपित झालेल्या कल्पनांशिवाय त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. त्याचा आधार आणि पोषण ब्रह्म आहे. ब्रह्म हे अबाधित कारण आहे. कार्याचा कारणावर प्रभाव पडणार नाही. जगत हे कार्य आहे आणि त्याचं परिवर्तन अपरिहार्य आहे. ब्रह्म हे परमसत्य आहे, जे मायेच्या प्रभावामुळे विविधता धारण केलेलं आहे. ज्यावेळी ब्रह्म मायायुक्त जाणलं जातं त्यावेळी ते जगताचं उपादान कारण बनतं. ते जगतामध्ये जगत म्हणून आहे. ब्रह्म जगताचं निमित्त कारण आहे असं म्हटलं जातं, परंतु माया प्रेरणादायक प्रभाव आहे. ब्रह्म कार्यकारणाच्या अतीत आहे. ते निमित्त किंवा उपादान कारण असू शकत नाही. जगत हे एक चित्ररूपाने कल्पिलं जाऊ शकतं, ज्याचं मूळ पटल ब्रह्म आहे आणि त्यावर विखुरलेले रंग जगत आहे. पटलावर व्यक्त झालेला आभास आहे. मानवी आकृत्या काळ्या आहेत.
जीव त्याच्या जगताशी संबंधामुळे वेदना आणि दुःख यांचा अनुभव करता आहे. तो दृश्य आहे, ब्रह्मसत्य आहे, जगत नाट्य आहे, मुग्ध नाट्य, खेळ आहे. ब्रह्मातील अव्यक्त संकल्पाचं ते प्रगटीकरण आहे. नाट्यामागील हा संकल्प जाणणं म्हणजे मुक्ती प्राप्त करणं होय. या संकल्पाबद्दल अज्ञानी मंदमतीसाठी ध्यान, पूजा, कर्म आणि अन्य कार्य निर्धारित केली आहेत. केवळ भौतिक कर्मफलांचा त्याग करू शकणारे ज्ञानमार्गाचे अधिकारी होतात. वैदिक मार्गावरील साधकांसाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत. नित्यानित्य विवेक, इहलौकिक आणि पारलौकिक सुखभोगांपासून विरक्ती, इंद्रिय निग्रह, आत्मनिग्रह, वैराग्य, धैर्य, विश्वास आणि समत्वभाव आणि मुक्तितृष्णा, मुमुक्षुत्व. सर्व वस्तूंकडे दिव्य संकल्पांची निर्मिती म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यांचा उपयोग या सन्मानाने केला पाहिजे, जेणेकरून हे ज्ञान जाणीवेत प्रदीप्त होईल. कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग हे भिन्न साधकांसाठी योजिले आहेत. या दोन्हींचं मिश्रण करून त्याचं अनुसरण करणं अशक्य आहे. धर्माचरण नवजीवन प्रदान करतं. धर्मज्ञान समृद्धीचा उपहार प्रदान करतं. मुक्ती ब्रह्मज्ञानाचं वरदान आहे. ब्रह्मजाणीवेच्या निरंतरतेसाठी आणि स्थिरतेसाठी कोणत्याही साधनेची आवश्यकता नसते. ती विशिष्ट कर्मांवर किंवा कर्तव्य पालनावर आधारित नसते. मुक्ती 2 प्रकारची आहे, तत्काल मुक्ती आणि क्रमिक मुक्ती. तत्काल मुक्ती ज्ञानप्राप्तीचा परिणाम आहे. क्रमिक मुक्ती उपासना, आध्यात्मिक अभ्यास आणि साधनेचा परिणाम आहे. ज्ञान हे परिशुद्ध, निर्विकार, अद्वैत अनुभव आहे. भक्तीची विशेषतः परमप्रेम, ईश्वराप्रती प्रेम, केवळ ईश्वरासाठी प्रेम ही आहे. श्री सत्यसाई रामार्पणमस्तु. जय साईराम.